ते माजी नगरसेवक होते किंवा आहेत असं आम्हाला वाटतच नाही. कारण त्यांचं कार्य हे सतत चालूच असतं आणि आता जे काही स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत, तर त्यांच्याशिवाय असं म्हणजे आमच्या प्रभागात तर कोणाला माहितीच नाही की अजून कोण नगरसेवक आहेत किंवा नाही. एक काही म्हणजे नगरसेवकाचे कुठलंही काम असलं तर किरण पाटील आणि नेत्रा पाटील या दोघांचीच नावं प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या तोंडात येतात. सो त्यांचं कार्य इतकं प्रभावी आहे की अ, घराघरात म्हणजे लोकांना त्यांची इतकी तोंडओळख आहे की लोक त्यांना पर्सनली ओळखल्यासारखे आपल्या घरातले कोणतरी फॅमिली आहे इतक्यापर्यंत त्यांचं कार्य पोहोचलेलं आहे आणि त्यांचा संपर्क इतका दांडगा आहे की कधीही कोणाला आजपर्यंत की त्यांनी फोन केला आहे किंवा कुठल्या कामासाठी अडचणीसाठी त्यांना हे केलं आहे आणि त्यांनी त्यांना मदत केली नाही किंवा प्रयत्न केले नाही. कसं आहे, काही वेळा असं असतं की काम होईल की नाही ह्याची शाश्वती नसते, कारण त्यांच्या शेवटी एक लिमिट असतं प्रत्येकाचं काम करण्याचं. पण प्रयत्न करणं यामध्ये ते 100% यशस्वी आहेत की त्यांनी प्रत्येक गोष्टीत प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या परीने जे काही ते करू शकले आहेत, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात, लोकांना मदत करण्यात, त्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी त्यांचे प्रयत्न पूर्णपणे दिलेले आहेत. आणि आम्हाला वाटतं की एका लोकप्रतिनिधीकडून हीच अपेक्षा असते की त्यांनी आपलं म्हणणं ऐकावं आणि त्याच्या परीने जे काय तो करू शकतो ते करावं. कारण काही गोष्टी त्यांच्या हातातल्या बाहेरच्या असतात. त्यामुळे मला नाही वाटत की त्यांनी ते कुठे कमी पडलेत आणि असेच जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आपल्याला हवेत. आम्हाला हवेत आमच्या प्रभागात. यासाठी आम्ही लक्ष घालू किंवा आमची तीच इच्छा आहे की ते ज्या पक्षासाठी काम करतायत किंवा ज्या पक्षासाठी त्यांचं आहे, त्या पक्षाने पण त्यांच्या कार्याची नोंद घ्यावी. कारण त्यांनी त्यांच्या कार्याने त्यांच्या पक्षाचं नावच उंचावलेलं आहे. त्यांच्या पक्षाची प्रतिमाच त्यांनी उंचावलेली आहे त्यांच्या कार्यातनं. कारण आज ते पक्ष आणि त्यांचं कार्य हे दोन्ही एकत्र चालतात. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या पक्षाने पण त्यांचं तितकंच सिरियसली त्यांच्या नावाचा विचार करावा आणि त्या लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा संधी द्यावी. पक्ष ही म्हणजे जे काही लोकांचा आज पक्षावरती विश्वास आहे की पक्ष योग्य निर्णय घेईल आणि जिथे लोकांना इतका एखाद्या व्यक्तीच्या मागे, लोकप्रतिनिधीच्या मागे इतका जनाधार आहे, जो दिसतोय, तर अशा व्यक्तीला संधी न मिळणं मुळात हेच थोडंसं आम्हाला आश्चर्यकारक वाटेल जर असं झालं तर. पण आम्हाला वाटत नाही की असं होईल. शक्यतो पक्षाने त्यांचा पॉझिटिव्हली विचार करून त्यांनाच संधी द्यायला हवी. पण जर का अशी वेळ आली तर नक्कीच लोकांना सुद्धा विचार करावा लागेल की पक्ष म्हणून जो इतके वर्ष आपल्यापर्यंत आपल्या प्रत्येक गोष्टीत धावत आला, ती व्यक्ती म्हणून आमच्यासाठी तो पक्ष आहे मुळात. बरोबर? तर ती व्यक्तीच जर असली तर आमची कामं होणार, ती व्यक्ती आम्हाला सपोर्ट करणार आहे. पक्ष म्हणून दुसरं कोण कसं येईल किंवा परत नवीन कुठल्या व्यक्तीला साथ देणार, त्याला आम्हाला माहिती नाही की त्यांचं काय कार्य असेल, कसं असेल, आम्ही त्यांना नाही ओळखत किंवा आम्हाला नाहीच माहिती. इतक्या वर्षात आम्हाला फक्त किरण पाटील आणि नेत्रा पाटील एवढेच माहिती आहेत. त्यामुळे आम्हाला पण आमचा विचार करायला लागेल की आमची कामं, आमचे दैनंदिन जीवनातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होण्यासाठी आम्हाला त्या व्यक्तींनाच मतदान किंवा त्या व्यक्तींना सपोर्ट करावा लागेल.